आमचो देश विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करपाक आणि योजनाबद्धरित्या काम करपाक स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या काळात सर्वसामान्याचो विकास आणि विकसित करपाक आणि विश्वगुरू भारत जावपा खातीर हे आमचे व्हड स्वप्न साकार करपा खातीर आमी सगळे मेळून वावरुया। हातोच एक भाग म्हणून गोंय सरकारान चिंतन शिबिराचे आयोजन करून सरकाराच्या प्रत्येक खात्यात पॉझिटिव्ह चेंज घडोवन हाडपा खातीर नव्या विचाराक नव्या तंत्रज्ञानाक आत्मसात करून प्रशासन लोकभिमुख करपाक आणि गतिमान करपाच्या नदरेन आराखडो तयार करपाचो नियाळ घेवपाचें काम सुरवात केला। सध्या आमी हवामान बदल सारकिल्ल्या परिस्थितींतल्यान संक्रमण करतात आणि महामारी सारकिल्ल्या परिस्थितीचेर खूप यशस्वीपणे आमी जैत मेळयला। वेगवेगळ्या सरकारी उपक्रमा वरवीं धोरणा वरवीं आणि कार्यावळी वरवीं आमचे सरकार राज्य तसेच केंद्र सरकार देश समर्थपणान पुढे वचपाची वाटचाल करीत आसा। युवक आणि महिला हांचे सशक्तीकरण करप, तांकां कुशळटाय विकास करप, उद्योजक निर्माण करप हाचेर चड म्हत्व आसा। स्वयंपूर्ण गोंय 2.0 ह्यो योजने खाला SHG आणि तरणाटे आणि महिला खातीर उद्योजकताक सुरवात करप हो आमी हातान घेतला। फाटल्या काळात आमी पळयता की वेगवेगळ्यो कार्यावळी ज्यो उरिल्ल्यो त्यो ह्या काळात आमी डायरेक्टरेट ऑफ द स्किल डेव्हलपमेंट ITH हांच्या मार्फत स्किलिंग करपाचें काम सुरवात केला। त्याच बरोबर वेगवेगळे कॉर्पोरेशन्स वेगवेगळे डिपार्टमेंट गांवांतल्यान मोठ्या प्रमाणात स्किलिंग कार्यावळ हांगासर सुरवात आसा। आमी पळयता खास करून महिला ज्यो गांवगिऱ्या वाठारांनी तेंची जीवनशैली उंचेल्या पावड्याचेर हाडपा खातीर आमचें सरकार सातत्यात काम करीत आसा। काणकोण आसतलें, सांगे आसतलें, केपें आसतलें अशा गांवांतल्यान वेगवेगळ्या अनुसूचित जाती जमाती हाच्या खातीर आमचें सरकार जायते वेळी वेगवेगळी कामां करता आसतना तुमकां दिसता। एड्युकेशन क्षेत्रांत आमी पळयता की ह्या बाबतींत पुराय देशापेक्षा उंचेल्या पावड्यार पावपाचो आमचो मोख आसा आणि म्हणूनच तर शिक्षणाची गुणवत्ता सुधारपा खातीर आणि नवो बदल आत्मसात करपाक शैक्षणिक मळार गोंयकार सातत्यात अग्रेसर आसा। NEP 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हाची अंमलबजावणी करपाक आवश्यक ते सगळे प्रयत्न आमी चालीक लायल्या आणि पयलेच फावटी पुराय राष्ट्रीय मळाचेर आमी पळयता की प्रायमरी एड्युकेशन किंवा हायर एड्युकेशन ह्या क्षेत्रात गोंय जे आसा NEPच्या धोरण राबोवपा खातीर एक नंबराचेर फुडें आसा। गोंयच्या सगळ्या विद्यार्थ्यांक 12वी मेरेन आमी पळयता की स्मायल फाउंडेशन नवी मुंबय हांच्या वतीन बायजूस लर्निंग ॲप ऑनलाईन पद्धतीत हो प्रकल्प आमी चालीक लायला आणि चालीक लायता आसतना सरकारी तिजोरेचेर कसलोच आमी आर्थीक भार घालूंक ना। कोडिंग आणि रोबोटिक शिक्षण आमी फाटल्या 2 वर्सां पासून गोंयांत राबयता आणि 6वे पासून आज 9वे पर्यंत गेल्ले विद्यार्थी खूप बऱ्या अर्थात कोडिंग आणि रोबोटिक एड्युकेशन प्रत्येक सगळ्या गोंयांतल्या सगळ्या एड्युकेशन क्षेत्रात घेता कोडिंग आणि रोबोटिक हाच्या बाबतीत आणि मी लॅब सुद्धा सगळ्यापर्यंत पावोवपाक शकले। स्किल डेव्हलपमेंट ही गोंय सरकाराची प्रमुख मोख आसा। कौशल्य विकासाच्या मळाचेर उल्लेखनीय कार्य करून गोंय राज्याक आदर्श राज्य करप हो आमचो हावेस आसा आणि ताकाच लागून टाटा वांगडा MOU करून 5 सरकारी ITI हांचो कायापालट करून टेक्नॉलॉजी हब करपाची मोख सध्या सरकारान दवरल्या। या प्रकल्पा खातीर टाटा स्वखर्चान ही सगळी सामग्री हाडटले। तांच्यांनी जवळपास 156 कोटी रुपया खर्च करपाचे ठरयल्या आणि त्याच वांगडा सरकार या स्किल डेव्हलपमेंटाच्या बरोबर 40 पेक्षा चड कोटी रुपया खर्च करून सगळ्यो ITI अपग्रेडेशन करपाचे सरकाराचे मोख आसा। त्याचबरोबर डायकिन हाच्याकडे सेंटर ऑफ एक्सिलन्स रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर हाच्या खातीरूय MOU आमी सायन केला। जॅग्वार ग्रुप हांच्याकडे प्लंबिंग प्रशिक्षण हाचो MOU सरकारान सायन केला। 47 विविध MOU करता आसतना थळाव्या तरणाट्याक आपल्या उपजीविकेचे साधन दिवचे हीच सरकाराची मोख आसा। सिमेंस लिमिटेड हांच्या बरोबर आमी ITI प्रिन्सिपल आणि इन्स्ट्रक्शन हांकां वेगवेगळ्या पद्धतीची ट्रेनिंग दिवन सगळ्या भुरग्यांक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण दिवपाचे ठरयलां। रिचा या संस्थेमार्फत अपस्किलिंग आणि हॉस्पिटॅलिटी ट्रेनीज हाचे प्रशिक्षण दिवपाचे ठरयलां आणि पयलेच फावटी हॉस्पिटॅलिटी सेक्टरात खूप मोठ्या प्रमाणात गोंयचे तरणाटे हे वांटेकारी जातले हातूंत दुबाव ना। गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट जिम हाच्या मार्फत कौशल्य विकासाच्या खातीर
सगळ्या कर्मचाऱ्यांक MDPचे प्रशिक्षण दिवपाचें आमी थारायलां. श्री श्री रुरल डेव्हलपमेंट हांच्या सौजन्यान स्किल सेंटर ऑफ एक्सिलन्स फार्मागुडी ITI ह्या संस्थेच्या आतां मेरेन फार्मागुडी ITI हांगासर सोलार पॅनल इलेक्ट्रिकल पॅनल हे कार्यान्वित केल्या आणि ITIच्या भुरग्यांक आमी ट्रेनिंग दिवपाच्या कामाचेरय भर दिल्या. गोवा शिपयार्ड हांच्या वतीन आमच्या ITIचे अपग्रेडेशन जाता आणि ट्रेनिंग म्हणून वेगवेगळ्या भुरग्यांक ते प्रशिक्षणय दीत आसा. फेलोशिप ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आमच्या गोंयच्या तरणाट्याच्या मदीं खूब क्षमता आसा आणि ती क्षमता आमी ह्या सरकारी डिपार्टमेंटांनी तांकां समावून घेवचो. त्यांची प्रतिभावंत तरणाट्यांची कार्यावळी आमी ह्या फावटी सुरवात केल्या. ह्या वेळार म्हाका सांगपाक खूब खोस भोगता की फेलोशिप कार्यावळींतल्यान एका CM फेलोची अमेरिकेंतल्या युनिव्हर्सिटी ऑफ टोलेडो हांगासर PhD इन मेडिसिनल केमिस्ट्री खातीर निवड जाल्ली आसा. त्याच बरोबर दुसऱ्या CM फेलोची रशिया देशात जावपी द एशियन डायलॉग 2023 हाच्या खातीरय बी आमच्या फेलोची निवड जाल्या. ही गोंयकारां खातीर अभिमानाची गजाल आसा. गोंयांत आमी वेगवेगळे अचिव्हमेंट्स करपाक शकले. तातूंतलीच आमी गोवा इंडस्ट्रियल पॉलिसी 2023 आमी पळयता की गोवा IT पॉलिसी आसतली, गोवा स्टार्टअप पॉलिसी आसतली किंवा गोवा टुरिझम पॉलिसी आसतली. हाच्या मार्फत वेगवेगळे ग्रीन इंडस्ट्रीज गोंयांत आमी अट्रॅक्ट करता आणि ताकाच लागून गोंयांत मोठ्या प्रमाणात मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट आयल्या उपरांत अशा पद्धतीच्या हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीक आमी गोंयांत आपयता. आणि ताकाच लागून आज गोवा रेस्ट्रिक्शन ऑन ट्रान्सफर ऑफ एग्रीकल्चर लँड बिल 2023 हो कायदो आमी पारीत करून माझ्या सरकारान गोंयच्या शेताचे खाजनाचे दायज संवर्धन करपी येतो ऐतिहासिक निर्णय आमच्या सरकारान घेतलेलो आसा. आमचे गोंय राज्य अल्पसंख्याक वित्त विकास महामंडळ आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास वित्त महामंडळ नवी दिल्ली कडल्यान बरी कामगिरी केल्या बद्दल पश्चिम क्षेत्रातल्या राज्यांमध्ये त्याचा 3रा क्रमांक मेळ्ळो ही भोव अभिमानाची गजाल आसा. GST कायदो चालीक लावपाच्या खातीर विविध व्यवसायाकडल्यान प्रलंबित असलेली थकबाकी वसूल करता असताना गोवा रिकव्हरी ऑफ एरियस टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी अँड अदर ड्यूज थ्रू सेटलमेंट बिल 2023 विधानसभेत आम्ही पारित करून गोयच्या वेगवेगळ्या इंडस्ट्रियलिस्टांक आम्ही थकाय दिल्या, जेणेकरून त्यांच्यानी ट्रान्सपरंट बिझनेस करपा खातीर गोय सरकार बरोबर सदोदीत कार्यरत रावचे हे आम्ही त्यांच्या लागीं मागता. वेगवेगळ्यो नोंदी तयार करपा खातीर सरकारी आस्थापनांतल्यान मॅनेजमेंट अँड प्रिझर्वेशन ऑफ रिकॉर्ड्स हाच्या खातीर गोय सरकारान द गोवा पब्लिक रिकॉर्ड बिल 2023 हे संमत केला आणि सगळ्या खात्यामध्ये ही नोंदी सांभाळपा खातीर मार्गदर्शन करपी आम्ही आता पळयता की सगळे रिकॉर्ड्स जर मेंटेन करतले आसत तर आमकां द गोवा पब्लिक रिकॉर्ड बिल 2023 हे बिल गोयच्या विधानसभेत पारीत करून एका प्रकारे अशा पद्धतीचे रिकॉर्ड मेंटेनन्स करपा खातीर सगळ्यांचेर आम्ही बंधनकारक केल्ले आसा. त्याचप्रमाणे द गोवा एन्शियंट अँड हिस्टॉरिकल रिकॉर्ड्स एक्विजिशन अँड प्रिझर्वेशन बिल 2023 हे विधानसभेत आम्ही पारीत केले आणि पहिलेच फावटी हे विधानसभेत संमत जाल्ल्या बिलापासून आम्ही पळयता की ताका लागून आमचो ऐतिहासिक नोंद, आमचे ऐतिहासिक पुरावे वेगवेगळ्या राज्यात असतले, देशात असतले किंवा परदेशात असतले हे हाडपा खातीर आम्ही हो कायदो पारीत केला. आणि हाच्या फुडें इतिहास संशोधकांक त्याचे हिस्ट्रीचो अभ्यास करपाचो आसा, वेगवेगळ्या विशयांत PhD करपाची आसा, तांच्या खातीर द गोवा एन्शियंट अँड हिस्टॉरिकल रिकॉर्ड एक्विजिशन अँड प्रिझर्वेशन बिल 2023 हे खूप कामाक येतले आणि गोंयचो खरो इतिहास लोकां समोर हाडपा खातीर ते सातत्यात अशा पद्धतीचे PhD स्कॉलर्स वावुरतले हेजी म्हाका गर्व आसा. आमी पळयता की आमच्या सरकाराक होमगार्ड सर्विसीस गेल्या कितलीशींच वर्सां आपले सर्विसीस ज्यो आसा त्यो गोंय सरकाराक दीत आशिल्ले, बट तांकां केन्नाच थोड्या जाणांक मानाचें स्थान मेळूंक शिकूंक नाशिल्लें. तांची इच्छा आशिल्ली की केन्ना तरी आमी बी पुलिसेंत ह्या भरती जावचे, पुलिसेंत भरती जावंक ना म्हणून होमगार्ड जाल्ले. बट 62 अशा होमगार्डाक आमी कायद्यान रिलॅक्सेशन करून तांकां पुलीस भरतीत करपाचो निर्णय घेतला. तेय सगळ्यांचे हांव खूब खूब अभिनंदन करता. चिल्ड्रन ऑफ फ्रीडम फायटर्स आमकां सातत्यात खबर आसा, गोंय सरकार, गोंय राज्याची आमी स्वातंत्र्याची 60 वर्सां आमी पुराय केली, पण तरी सुद्धा CFF कॅटेगरीच्या अंतर्गत येवपी खुबशा भुरग्यांच्यो नोकऱ्यो दिवपाच्यो उरिल्ल्यो. आज ह्या सुवाळ्याचेर थोड्या दिसा पयलीं 42 भुरग्यांक आमी नोकऱ्यो दिल्यो. उरलेले सगळे भुरगे जे आसा हे 19 डिसेंबर 2023 पैकी सगळ्या CFF भुरग्यां खातीर आमी नोकऱ्यो निश्चित रित्या दितले हाचें आश्वासन आयच्या घडीक दिता.
सरकारी वेवस्था आणि नागरीक म्हटले काय एक आम्ही सरकाराचे लक्ष केंद्रित करपा खातीर समाजाचो प्रचार वाडोवपा खातीर सातत्यात आम्ही वेगवेगळे कार्यक्रम केले। तितून सरकार तुमच्या दारी, मंत्री तुमच्या दारी, प्रशासन तुमच्या दारी अशा वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे प्रशासकीय अधिकारी असतले, मंत्री असतले हे सातत्यात लोकांच्या बरोबर वचून लोकांचे प्रश्न सुटावे करपाचे काम आमच्या सरकारान सातत्यात केला आणि तेकाच लागून एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट लोकांमध्ये क्रिएट करपाचे काम माझ्या सरकारान केला। अंत्योदय तत्वाचेर चलपी हे सरकार कोणाचेच कसल्याच पद्धतीचे काम उरचे न्ही म्हणून तर सातत्यात आम्ही वावुरता। आम्ही पळयता की 13 फ्लॅगशिप प्रोग्राम जो केंद्रीय लेवलाचेर ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी याचो नियाळ घेता त्या 13 फ्लॅगशिप प्रोग्रामात जवळपास 8 ते 10 प्रोग्रामांनी गोय हे एक नंबराचेर आसा। ही गोंयकारां खातीर अभिमानाची गजाल आसा। तातूंतल्यान आमी वेगवेगळे इलेक्ट्रिसिटी फॉर ऑल, वॉटर फॉर ऑल, टॉयलेट फॉर ऑल असे विविध कार्यक्रम जे आसा हातूंत सातत्यात गोय हे एक नंबराचेर उरला। हे गोय सरकाराची स्तुती बी ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी केल्या। आमी पळयता की आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीतूय बी गोय फाटी उरचे न्ही म्हणून गोवा ब्रॉडबँड प्रणाली 191 ग्रामपंचायती आणि जवळपास 1,500 सरकारी कार्यालय हितूंतल्यान शैक्षणिक संस्था हांकां इंटरनेटात जोडपाचें काम राज्य सरकारान केल्लें आसा। हो प्रकल्प नेटान फुडें वचचो म्हणून आमी पळयता की हर घर नल हाच्या उपरांत हर घर फायबर ही योजना सरकारान कार्यान्वित करपाची थारायल्या आणि भारत सरकाराच्या बरोबर भारत ब्रँड हितूंतल्यान 2,196 कोटी रुपया केंद्र सरकारा कडल्यान हाजो आमकां वांटोय मेळपाचो आसा। तातूंतल्यान प्रत्येक घरात हर घर फायबर ही योजना पावून गोय एक उंचेल्या पावड्यार आयटी सेक्टरात व्हरपाचें काम म्हज्या सरकारान करपाचें थारायलां। G20 चे यशस्वी आयोजन आमचे सरकार करपाक शकले आणि म्हणून तर G20 च्यो वेगवेगळ्यो बसका राज्यात जाल्यो आणि तातूंतल्यानूच आमी पळयता की सर्वोच्च लेखा परीक्षण संस्था साई 20 शिखर परिस्थितीचे आयोजन G20 चे पर्यटन आणि ऊर्जा मंत्र्यांची बसका आशिल्ली ही राज्यात आमी घडोवन हाडपाक शकले। G20 च्या बसकेच्या भायर शंघाय सहकार SCO परराष्ट्र मंत्र्यांची बसका, निवळ ऊर्जा मंत्र्यांची बसका अशा पद्धतीच्यो वेगवेगळ्यो मिशन इनोव्हेशन हेजी 8 बसका या सरकार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पावड्याचेर आमी ह्या वेळार घेवपाक शकले। G20 च्या बसकेकूच गोंयांत आंतरराष्ट्रीय G20 चित्रपट पर्यावरण महोत्सव गोंय हातूंतल्यान जालो। त्याच बरोबर G20 देशांनी युरोपियन संघातल्या कांय देशांनी हातूंतल्यान वांटो घेतलो ही तितकीच महत्वाची बाब आसा। उल्लेखनीय केल्ल्या आंतरराष्ट्रीय समयाच्या सुसूत्रीत या गोंय सरकारान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हातूंतल्यान वेगवेगळ्यो गजाली घडोवन हाडल्यो ही गोंयाक अभिमानाची गजाल आसा। आणि G20 चे डिक्लेरेशन हे गोवा डिक्लेरेशन म्हणून जातले ही गोंयकारां खातीर एक तितकीच अभिमानाची गजाल आसा। आमच्या सगळ्या G20 च्या यशस्वी आयोजना खातीर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफाचे खूप खूप अभिनंदन करता की तांच्यांनी केल्लें काम हे गोंयाक म्हाका दिसता उंचेल्या पावड्याचेर व्हरून दवरता। गोंय टुरिझम क्षेत्रात खूप मोठ्या पावड्याचेर व्हरून तांच्यांनी दवरला। त्या सगळ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफाचे हांव खूप खूप अभिनंदन करता G20 च्या आयोजनाच्या बद्दल। गोंय सरकार क्लीन एनर्जीच्या बाबतीत सातत्यात एक पाऊल फुडें आसा। गोंय सरकाराची पुरवण आणि मागणी ह्याच्या नदरेत गोंय राज्यात प्रचलित उर्जेचे परिस्थिती मेळोवपा खातीर रिन्युएबल उर्जेची व्याप्ती मेळोवपा खातीर आर्थीक कार्यावळींतल्यान गोवा स्टेट क्लीन एनर्जी रोड मॅप हो आमी कार्यान्वित केला आणि गोवा स्टेट क्लीन एनर्जी रोड मॅप हाच्या खातीर आमी ग्रीन पॉवर, येरादारी इंधनाचे मिश्रण, मागणी व्यवस्थापन आणि ऊर्जा कार्यक्षमता आणि कार्बन इमिशन झिरो करपा खातीर 2050 पर्यंत राज्यात 100% आरी करप हो आमचो मोख आसा आणि म्हाका निश्चितच खात्री आसा हो मोख कंप्लीट राज्यात 2050 पर्यंत आरीचेर व्हरपा खातीर गोंयांतले माझे सगळे भाव आणि भयणी सरकाराक सातत्यात मदत करतले आणि आमी हो प्लॅन यशस्वी करपाक शकतले। आणि हाच्याच खातीर SGVN आसतले मिनी रत्न ह्या कंपनी कडेन MOU सायन करून 3 मेम्ब्रेन फ्लोटिंग सोलार PV पॅनल्स आसतले किंवा पंप स्टोरेज हायड्रो पॉवर आसतले या संबंधात गोंयांत काम करपाक सुरवात केला। गोंय सोलार धोरणात आणि नेट मिटरिंग प्रणाली वांगडा ग्रीड कनेक्टेड सोलार प्रणालीच्या छपरा खातीर योजनेत सहभाग हाडपाचो गोंयांत आरी उत्पादनाचे नवीन मार्ग सोदपा खातीर गोंय सरकार सातत्यात तात्पर आसा। त्याच बरोबर 4 दिसा पयलीं आमी
पयला की पणजे सिटी ही सोलार सिटी जावपाची, फुडल्या 15 ऑगस्टाच्या पयलीं पणजे सिटी ही पूर्णतः सोलार सिटी जावची, ही रिन्युएबल एनर्जीचेर कन्वर्ट जावची हो मोख आमी दवरला. सगळ्या पणजेकारांनी ताका सहकार्य करचे हें तेंचे कडेन आमी मागता. आमी पळयता की स्वयंपूर्ण मित्रांनी गोंय स्वयंपूर्ण करपा खातीर आमकां खूब मदत केली आणि सगळ्या स्वयंपूर्ण मित्र आणि सरकारी अधिकाऱ्या खातीर तर आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय हे गोंयचे स्वप्न साकार करपाक आमी पुराय गोंय आमी राज्यभर आणि देशभर पावोवपाक शकले. त्याच धर्तीचेर गोंयांत आमी पळयता की ग्रामीण मित्र कॉमन सिटीजन सर्व्हिस सेंटर ह्या नावाची ग्रामीण मित्र नवीन चळवळ आमी कार्यरत केल्या. कालूच जवळपास केंद्र सरकाराच्या 400 पेक्षा चड असलेली कॉमन सर्व्हिस सेंटर हाचो बरो उपयोग करून ताच्याच बरोबर ग्रामीण मित्रा खातीर जोडून म्हणजे गोंयांतली हर एक राज्य आणि केंद्र सरकाराच्यो ज्यो योजना ज्यो सिनियर सिटीजन आसतले जांकां घरा कडेन बसून अशा पद्दतीच्यो सर्विसीस जाय तेणी अल्पशे मान दिवन ह्यो सर्विसीस आपल्याक घेवच्यो म्हणून आमचे ग्रामीण मित्र जे आसा हे कार्यरत रावतले आणि आयच्या आयटी क्षेत्रात पुराय देशापेक्षा एक पावल फुडें वचून आमी ग्रामीण मित्र ही कार्यावळ जी आसा ही फुडें सरसल्ली आसा. मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना आमी सातत्यात म्हणजे पळयता. वुमन एम्पावरमेंट इज क्रुशियल टू इंडियाज ग्रोथ. द डेज ऑफ सीइंग द वुमन एज अ हाऊसमेकर हॅव गॉन अँड वी हॅव टू सी द वुमन एज अ नेशन बिल्डर. माननीय प्रधानमंत्री हांची ही उतरां आसा. आमी सातत्यात महिलेकडे आमच्या भगिनीकडे पळयता आसतना आदरपूर्वक पळयता. आमकां शाश्वत समाज जाय जाल्यार मागीर बायलांक फक्त सामाजीक न्हय तर आर्थीक नदरेन सशक्त करपाची आमकां गरज आसा. बायलांच्या उदरगतीची मोख दवरून आमी पळयता आर्थीक सशक्तीकरण करपा खातीर आमचें सरकार कटिबद्ध आसा आणि बायलांच्या सशक्तीकरणाक समाजाचो विकास वो सुनिश्चित करूंक शकता वो विश्वास माझ्या सरकाराक आसा. म्हणून वेगवेगळ्यो योजना जाय त्यो ईडीसी मार्फत आसतल्यो पीएमईजीपी मार्फत आसतल्यो अश्यो वेगवेगळ्यो योजना कमी रेट ऑफ इंटरेस्ट दिवन महिलांच्या खातीर आर्थिक लोन दिवप हें काम आमचें सरकार करता. आणि त्याकाच एक पावल म्हणून अन्नपूर्ण योजना ही आमी महिलांच्या स्वयंसहाय्य गटा खातीर सुरवात केल्ली आसा. म्हणून वेगवेगळ्या सरकारी खात्यात आसतले महामंडळी आसतले एजन्सीज आसतले आणि संस्थांनी आसतली वेगवेगळी कॅन्टीन ही अन्नपूर्णा योजना कॅन्टीन म्हणून चलोवची हो निर्णय माझ्या सरकारात घेतलेलो आसा. अशा पद्धतीचे वेगवेगळे निर्णय हे गोंयांतल्या महिलांच्या खातीर युवकांच्या खातीर सातत्यात आमचे सरकार घेत आसा.